नमस्कार, कसे आहात? आज मी बनवणार मशरूमची भाजी. 5 मिनिटात होणारी, झटपट. त्याला लागणारे साहित्य: 3 कांदे घेतले कापून, 4 मिरच्या घेतल्या, 2 टोमॅटो, 4-5 लसूण घेतले, मीठ, 1 चमचा हळद, जिरा आणि मोहरी 1 चमचा, गरम मसाला, खोबरं ओलं, मशरूम, तेल. आता हे मशरूम असे कट करायचे. मोठे असेल तर असे एक बाजूचे 3-4 भागात कापायचे. असे मधून कट करायचे. असे छोटे छोटे करायचे, जास्त पण छोटे करायचे. हे बघा, असे कट करायचे. जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची असेल ना, तेव्हा ताबडतोब कट करायचे, नाहीतर ते काळे पडून जातात. तेल तापले, जिरे मोहरी फोडणी देते. त्यानंतर बारीक करायची लसूण ती टाकायची, कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकायचा, मिरची टाकायची. कांदा लाल होईपर्यंत परतवायचा. कांदा ब्राऊन झालाय थोडासा. आता टोमॅटो टाकते. टोमॅटो नरम होऊ दे, चांगला शिजू दे. टोमॅटो आता नरम झालाय, त्यामध्ये आता टाकूया हळद, गरम मसाला टाकूया, आणि जर तुम्हाला आलं लसणाची पेस्ट टाकली तरी चालेल, पण मी लसूण टाकलंय बारीक करून. 2 मिनिटं असं 1 मिनिट असं परतवा. त्याच्यामध्ये मी लाल तिखट मसाला ऍड केलेला नाहीये. आता चवीपुरता मीठ टाकते. आता हे मशरूम कापलेले तेही ऍड करते त्याच्यामध्ये. आणि पाणी टाकायचं नाही, वाफेवरती शिजवायचं, पाणी सुटतं त्याला. आता मी त्याच्यावर झाकण ठेवते. पाणी सुटतं, आपण पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये. हे बघा, झाकण उघडून बघायचं. हे बघा, असं पाणी सुटतं त्याला, मशरूमला. हे बघा, आणि त्या पाण्याने ती शिजून जाते मशरूम. हे पाणी आटलं काय समजायचं की शिजली भाजी. परत झाकण लावून ठेवून देते, म्हणजे चांगली मस्त शिजेल अशी. आता मी झाकण उघडते. भाजी शिजली आहे बघा अशी. त्याच्यामध्ये आता मी किसलेलं खोबरं घालते. कोथिंबीर घालते. बघा कशी मस्त झाली बघा. तुम्ही एक दिवस अशी मशरूम बघा करून, खावा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोप्यात सोपी, पाणी न घालता केलेली रेसिपी. कशी मस्त छान लागते ती. भाकरी सोबत खावा, चपाती सोबत खावा,